आहे की खरं तर आता पण मग आता पक्षपात होत नाही, आता जागर जाऊन बसायचं. मंत्र्यांनी जे उत्तर दिलं की आमच्याकडे कोणताही अर्ज आला नाही, कोणती विनंती आली नाही आणि कोणता अर्ज आला नाही कोणती विनंती आली नाही म्हणून करू नये अशातला कोणताही भाग नाहीये. पण आज 75% प्रवासी कमी झाल्याने फेरीबोटीला लागणारं इंधन, कामगारांचा पगार, देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा खर्च हा फेरीबोट मालकासमोर आहे. माझा हा प्रश्न आहे की पावसाळ्याच्या कालावधीसाठी व त्यांच्यावर उपासवार होऊ नये म्हणून भरूच स्वरूपाच्या उपाययोजना सरकार करणार आहे का, एक. आणि दुसरी गोष्ट, सभापती महोदय, आपण मला बोलू देत नाही विरोधी पक्षनेत्या नात्यानं. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याला बोलू देता आणि मला बोलू देत नाही. हा कोणता नियम आहे तुमचा? आणि आमचा काय अशी चलन आहे नाही. तुम्ही बोलू देत नाही, तुम्ही एक बाजू घेता, तुम्ही असं एक बाजू घेता. तुम्ही कसं करता? तुम्ही कसं बोलू देता? तुम्ही असं कामकाज होऊ शकत नाही. तुम्ही मी काय असं तुम्ही आरडाओरडा केल्यामुळे शांत बसणार नाहीये. मी दरेकरांनी हात वर केला म्हणून त्यांना बोलायला दिलं आणि तुम्ही कारण नसताना मला आरोप माझ्यावरती करताय. त्यामुळे मी काही त्याला अजिबात नाही. तुम्हाला सारखं बोलायला देत असते विरोधी पक्ष नेत्यांना आणि तरी सुद्धा तुम्ही असं करताय. चला, सन्माननीय मंत्री महोदय, त्यांचा काय प्रश्न असेल त्याचं उत्तर घ्या. आपण ही अशी पद्धत नाहीये सभागृहात वागायची आणि कारण नसताना माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा उपस्थित केला